नमस्कार मंडळी, श्रावणी सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि कशा आहात? मजेत ना? आणि मजेतच असायला हवे। तर मी अश्विनी तुमच्यासाठी आज एक मस्त भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे, जी श्रावण स्पेशल एकदम सगळ्यांना उपवास असतो माहिती आहे आणि काहीतरी शब्दांना खाऊन खाऊन कंटाळा येतो, तर त्यापेक्षा एकदम मस्त आणि सुंदर रेसिपी मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेली आहे। तर इथे मी 1 वाटी मस्त शब्दांना भाजून घेतलेला आहे आणि 1 वाटी सेम भगर मस्त भाजून घेतलेली आहे। हे सगळं छान असं भाजून घेतले। त्यानंतर एकदम थंड होऊ द्यायचे 10 ते 15 मिनिटं त्याला। आणि थंड झाल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची आपल्याला मिक्सरला मस्त अशी एकदम चाळणीने एकदम बारीक अशी चाळून घ्या, एकदम बारीक। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 बटाटा उकडून घ्यायचा आहे, एकदम थंड झालेला बटाटा एकदम कुस्करून घ्या त्यामध्ये पिठामध्ये त्या। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची तुम्ही घाला किंवा तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता। आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला त्यामध्ये ॲड करायचा आहे। आता इथे मी मस्त असे शब्दांना क्रिस्पी बॉल बनवणार आहे, एकदम छान आणि एकदम कमीत कमी तुपात कमीत कमी तेलात बनवायचे आहे, पण ते पण इतके क्रिस्पी होतात आणि खायला तर बापरे एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि एकदम पटकन होते, जास्त काही वेळ लागत नाही। आणि थोडं थोडं पाणी घालून मस्त असा त्याचा गोळा करून घ्यायचा आहे। 5 ते 10 मिनिटं मी त्याला थोडंसं मुरायला ठेवलं होतं आणि त्यानंतर आप्पे पॅनमध्ये आपण थोडंसं गावरान तूप टाकून छान असे बॉल कमी गॅसवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। आणि बघू शकता इतके सुंदर बॉल आपले बनलेले आहेत, खायला तर इतके भन्नाट झालेले आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा। आणि तुम्ही श्रावणी सोमवार स्पेशल काय बनवता ते पण मला कमेंटमध्ये सांगा। तर चला तर मैत्रिणींनो, ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर पुढच्या सोमवारी आपण दुसरे काहीतरी नवीन घेऊन येऊ। तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बाय।